आज रामनवमी. आजच्या दिवशी भूतकाळात 104 वर्षांपूर्वी घडलेली घटना ज्याने मुळशीकरांच्या दैनंदिन जीवनावर सखोल परिणाम झाला, त्याबद्दलची माहिती रामनवमी निमित्ताने या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे. ती घटना म्हणजे सत्याग्रह, जो मुळशीमध्ये झाला. भारतातील पहिला धरणविरोधी संघर्ष. मुळशी तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनाला पावसाळ्यात आनंद देणारं, हिवाळ्यात गारवा व उन्हाळ्यात नीरव शांतता देणारं धरण म्हणजे मुळशी धरण. हे धरण उराशी एक वेगळा इतिहास घेऊन बसलेले. तर आज जाणून घेऊयात याच धरणाचा गौरवशाली इतिहास, ज्यामध्ये आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. बांधकामाचे कारण, त्याचा इतिहास, सत्याग्रह का झाला व आजची बदललेली परिस्थिती. इतिहास व बांधकामाचे कारण. मुळशी धरण हे ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. बांधकामामागील महत्त्वाचे कारण म्हणजे टाटा उद्योग समूहाने 1910च्या सुमारास मुंबईची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी जलविद्युत निर्मितीची योजना आखली. सह्याद्रीवर पडणारे पावसाचे पाणी नदीवर धरण बांधून बोगदे व पाईपलाईनच्या सहाय्याने घाटाखाली उतरवून जलविद्युत निर्मिती करणे व पूर्ण मुंबईला वीज पुरवठा करणे हा या धरण बांधकामामागील उद्देश होता. मुंबई शहरातील उद्योगांचा विस्तार होऊ लागल्याने मुळशी पट्ट्यात मुळा व मुठा नदीच्या संगमावर धरण बांधण्यासाठी टाटा पॉवर कंपनीने काम सुरू केले. या परिसरातील सुमारे 52 गावे संपूर्ण बाधित होणार होती. विनायक बुसकुटे यांच्या नेतृत्वात बाधित लोक एकत्रित येऊ लागले. मुंबईतील एका बैठकीत सेनापती बापट सहभागी झाले होते व त्यांनी आता सत्याग्रहात सहभागी होण्याचे ठरवले. का झाला सत्याग्रह? मुळशी सत्याग्रहाची सुरुवात 16 एप्रिल 1921 रोजी रामनवमीच्या दिवशी झाली. यात सहभागी झालेले सर्वजण धरणाच्या पायाभरणीच्या कामाच्या ठिकाणी गोळा झाले. काम थांबावे म्हणून सत्याग्रही बसून व काही जण झोपून राहिले. सत्याग्रही बांधकामाच्या जागेतून बाहेर निघावे म्हणून त्यांच्यावर गरम पाणी ओतले गेले. सत्याग्रहींच्या या रेट्यामुळे जानेवारी 1922 पर्यंत धरणाचे काम बंद राहिले. कंपनीने पुन्हा पायाबांधणीचे काम 20 जानेवारी 1922 रोजी सुरू केले. कंपनीच्या वसाहतीसाठी पाणी पुरवठा करणारे पंप धरणाच्या पायाजवळ बसवल्याचा विरोध केल्याने विनायक बुसकुटे व इतर नेते 27 जानेवारी 1922 रोजी कारागृहात गेले. त्यामुळे सत्याग्रहाचे पूर्ण नेतृत्व करण्याची जबाबदारी सेनापती बापट यांच्याकडे आली. 1 मे 1922ला सामुदायिक सत्याग्रह सुरू करण्यात आला. पण 8 सप्टेंबर 1922 रोजी तिसऱ्या मोहिमेत सेनापती बापट यांना अटक झाली. मुख्य नेते कारागृहात गेल्यामुळे स्थानिक शेतकरी संभ्रमात गेले. कंपनीकडून शेतकऱ्यांना परतावे देण्यासाठी तडजोडी सुरू झाल्या. सावकार व जमिनीचे मालक यांनी स्वतःच्या जमिनी त्या कंपनीला विकल्या. त्यामुळे सत्यागृहात फूट पडली. बुसकुटे आणि बापट यांची सुटका झाल्यानंतर ते लोकांना पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांना यश न आल्याने धरणाचे पुन्हा बांधकाम सुरू झाले. 10 मार्च 1923ला कारागृहात सुटून आल्यानंतर त्यांचे मुळशी सत्याग्रह मंडळ जे स्थापन केले होते ते बरखास्त केले. 9 डिसेंबर 1924 रोजी पौड गावाजवळ चिंचवडहून येणारी मजुरांची गाडी थांबल्यावर रुळावरील दगड बाजूला करण्यासाठी मजूर खाली उतरले व तेथेही हिंसाचार झाला. बापट त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पोलिसांना शरण गेले. 12 जून 1925 रोजी त्यांना 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. या घटनेनंतर मुळशीचा लढा संपला होता. सध्याची परिस्थिती. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास 40 गावे आहेत. बहुतेक गावातील लोक टाटाच्या मालकीच्या जागेवर शेती करून राहत आहेत. याचबरोबर रस्ते, वीज, पाण्याच्या सोयीसुविधा टाटा कंपनीच्या सहकार्याशिवाय या लोकांना मिळणे जवळपास अशक्य आहे. बहुतेक गावात शिक्षण व आरोग्याच्या सुविधांची सुद्धा खूप कमतरता आहे. तसे पाहिले गेले तर मुळशी धरणाचा उपयोग पर्यटन क्षेत्र वाढवण्यामध्ये, पाणी टंचाई दूर करण्यासाठी, विजेसाठी अशा अनेक कारणांसाठी जरी झाला असला तरी धरणामुळे अनेक लोक बेघर झाले. काही लोकांना त्या बदल्यात जमिनी दिल्या, पण त्या जागेवर कोणतीही सुविधा नाही अशा ठिकाणी देण्यात आल्या. मुळशीतील निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास झाला व त्याचसोबत जास्त पाऊस झाला तर धरणाचे पाणी ज्या नद्यांमध्ये सोडले जाते अशा नद्यांना पूर येणे, आजूबाजूच्या शेतीतील मालाचे नुकसान होणे
अशा समस्याही भेडसावत आहेत. तरी आताच्या परिस्थितीत मुळशी धरण ही मुळशीमध्ये दिमाखात उभे आहे व त्याबद्दल इतिहास, त्याबद्दलची सध्याची परिस्थिती, त्याचा उपयोग, त्याचा दुष्परिणाम याबद्दलची सर्व माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.